IVM. Hello and welcome to Audio Gyan. Today's Audio Gyan will be entirely in Marathi. We'll be speaking with Kiran Pathak, who's a vocalist, a teacher, and more importantly, a true artist who wishes to push the boundaries of Indian classical music. He's famously known as a man who sings Indian classical in English. Let's hear one of his famous English bandish. What a cool, pleasant atmosphere. What a cool, pleasant atmosphere. Warm and cool breeze gives me a pleasure. What a cool, pleasant atmosphere. Sky is black and clouds are rumbling. Sky is black and clouds are rumbling. Sky is black and clouds are rumbling. And that was Kiran Pathak with his English bandish. नमस्कार काका, ऑडिओ ज्ञानमध्ये तुमचं स्वागत आहे. खूप आभार की तुम्ही आम्हाला तुमचा वेळ दिला. माझा सगळ्यात पहिला प्रश्न आहे, बंदिश म्हणजे काय? नमस्कार, मी किरण पाठक डोंबिवलीहून बोलतोय. बंदिशीविषयी बोलायचं तर उत्तर हिंदुस्थानी गायन पद्धतीमध्ये रागदारी संगीतामध्ये एक छोटंसं गाणं असतं, त्याला बंदिश असं म्हणतात. या बंदिशीमध्ये त्या रागाची सगळी वैशिष्ट्य दाखवलेली असतात. आता रागाची वैशिष्ट्य म्हणजे काय किंवा राग म्हणजे काय हे आपण थोडक्यात जाणून घेऊ. राग म्हणजे एकंदर जे 12 स्वर असतात त्यातले काही निवडक स्वर एका समूहामध्ये घेतात आणि त्याचा राग बनतो. हा राग जेव्हा बनतो त्यावेळेला नुसते आरोह आणि अवरोह म्हणजे राग नव्हे. आरोह म्हणजे असेंडिंग ऑर्डर आणि अवरोह म्हणजे डिसेंडिंग ऑर्डर. आरोह अवरोहावरून रागातले स्वर काय आहेत एवढंच कळतं, परंतु त्या रागामध्ये वेगवेगळ्या फ्रेजेस असतात त्या स्वरांच्या आणि स्वर उच्चारण्याची एक विशिष्ट पद्धत असते. आता जर आपण भैरव राग घेतला तर त्याच्यामध्ये सा असा हा रे आंदोलित केला जातो. त्यानंतर सा ग म रे सा ग म प ध म प ग म रे. आता हा ग वक्र होतो, गमरे ही फ्रेज झाली. तर अशा फ्रेजेसनी आणि स्वर उच्चारण्याच्या विशिष्ट पद्धती राग बनतो. आणि हे सगळी जी वैशिष्ट्य आहेत रागाचे वादी संवादी म्हणजे रागाचे मुख्य स्वर, स्वर उच्चारण्याची पद्धत आणि फ्रेजेस, या सगळ्या त्या छोट्याशा गाण्यामध्ये दिलेल्या असतात. म्हणजे जर आपण बंदिशीचा अभ्यास केला तर आपल्याला रागाचं पूर्ण स्वरूप म्हणजे राग कसा गायचा ते समजून येतं. जर आपण थोडासा गायनाचा अभ्यास केलेला असला तर समजून येतं. म्हणजे त्या गाण्याची जी सम असते ती वादी स्वरावर किंवा संवादी स्वरावर ठेवलेली असते. आता हे जे मी भैरव रागात गायलं ग रे अशा फ्रेजेस त्या गाण्यामध्ये आलेल्या असतात. त्यातून ती बंदिश तयार होते. मी तर म्हणेन की बंदिश म्हणजे जो रागाचा वृक्ष आहे त्याचं बीज आहे. म्हणजे त्या बीजातून तो मोठा रागाचा वृक्ष गवई आपल्या प्रतिभाशक्तीने कल्पकतेने लोकांसमोर सादर करतो. जसं एखादं विमान त्याला धावपट्टी लागते, तशी धावपट्टी म्हणजे आपली बंदिश आहे. एकदा
रागाच्या विमानाने आकाशात स्वरावकाशात एकदा झेप घेतली की मग त्या रनवेचं किंवा त्या तो जो ट्रॅक असतो धावण्याचा त्याचं महत्व राहत नाही. मग म्हणजे थोडक्यात काय की बंदिशीतून एकदा राग इम्प्रोवाइज करण्याची क्रिया सुरू झाली, म्हणजे राग विस्तारित करण्याची क्रिया सुरू झाली की मग बंदिशीतले शब्द, बंदिशीतल्या भावना ह्या स्वरांच्या अवकाशामध्ये संक्रमित होतात आणि मग राहतात ते फक्त स्वर आणि ती भावना, म्हणजे शब्दात भावना संक्रमित झालेली असते स्वरामध्ये, ज्याला आपण रस म्हणतो, जे नवरस आहेत. अर्थात त्यातला बिभत्स रस गायनात येत नाही. जास्ती करून भक्ती रस, शृंगार रस, हास्यरस असे पॉझिटिव्ह रस आपल्या संगीतामध्ये येतात. विरस रस येतो पण तो जास्त नाही. संगीत हे आनंद देण्यासाठी असतं, त्यामुळे ह्या रसामध्ये संक्रमित होतो आणि मग त्या रागाचा एकदा वृक्ष तयार झाला, त्या रागाच्या स्वरावकाशात एकदा त्या झेप घेतली की मग बंदिशीचं तेवढंच महत्व राहत नाही. पण हे रागाचं झेप आहे त्याच्यासाठी बंदिश लागते. जसं मोठा वृक्ष होण्यासाठी बीज लागतं, म्हणजे तुम्ही बघा की बंदिशीचं महत्व किती आहे. तर अशी ही बंदिश असते की त्याच्यामध्ये रागाचं सगळं काही सामावलेलं असतं. पण मग बंदिश रचण्याची क्रिया कशी असते? म्हणजे आधी स्वररचना होते का आधी बंदिशीचे बोल लिहिले जातात? नाही, आता बंदिश तयार करण्याची प्रक्रिया आहे ना ती बहुतेक रियाजातून तयार होते. म्हणजे आम्ही जो रोज रियाज करतो, एखाद्या रागाचं वातावरण तयार होतं आपल्या भोवती, त्या ज्या वेव्ज आहेत त्या रागाच्या त्या आपल्या शरीरावर आदळायला लागतात आणि त्यातून एक प्रकारचा भाव निर्माण होतो. म्हणजे हा अनुभव मी स्वतः घेतलेला आहे. मी जवळजवळ 250 ते 300 बंदिशी तयार केल्या आहेत आणि त्या स्वरकिरण म्हणून पुस्तकात आहेत. तर हे जे शब्द आहेत ते आपोआप समोर येतात, म्हणजे त्या रागाच्या स्वरबंदिशी बरोबर हे शब्द आपोआप समोर येतात आणि आपण ते गायला लागतो आणि मग त्यातून एक एक ओळ उलगडत जाते आणि बंदिश तयार होते. तर हे जे काम आहे ना हे दैवी काम आहे. हे कोणालाही जमत नाही, म्हणजे किती मोठा गायक असला तरी त्याला हे जमेलच असं नाही. पण काही जे गायक आहेत, कल्पकता आहे, ज्यांच्याकडे काव्यगुण आहे, त्यांच्या समोर ते सगळं काही यायला लागतं. कारण ह्या ज्या काव्य, शिल्प, तुमचं संगीत या सगळ्या पूरक कला आहेत एकमेकांना, या ललित कला आहेत. तर बहुतेक जिथे संगीत आहे तिथे चित्रकला आहे, तिथे नाट्यकला आहे, ते असतंच. परंतु ते डेव्हलप करावं लागतं. प्रत्येक गवळ्यामध्ये हे गुण असतात, ते डेव्हलप करावे लागतात. तर मला बंदिश तयार करायची आहे हा विचार प्रत्येक गवळ्याच्या मनात यावा लागतो आणि तो विचार मनात आल्यावर ती बंदिश आलीच पाहिजे असं माझं म्हणणं आहे आणि ती होते. हो, पण बरेच वेळा असं दिसण्यात येतं की काही वेगवेगळ्या बंदिशी आहेत ज्या गवयांनी वेगवेगळ्या रागांमध्ये मांडलेल्या आहेत. म्हणजे सेम बंदिश पण फक्त वेगळ्या रागात मांडल्या आहेत. तर ते कसं काय होतं? हो, पण काय आहे की त्याच्या वेव्ज आहेत ना त्याप्रमाणे ती रचली गेलेली असते. तर त्यातले शब्द सुंदर आहेत म्हणून ती वेगळ्या रागात बांधावी हे मला स्वतःला व्यक्तिशः पटत नाही. असू शकते, नाही असं नाही. शब्द घेऊन दुसरा एखादा स्वरबंदिशीत घालू शकतो, पण ते योग्य नव्हे. कारण शब्द म्हणजे काव्य, स्वरबंदिश, ताल, लय हे सगळे एकत्र होऊनच बाहेर पडलं पाहिजे, तर ती खरी बंदिश. शब्द एकाचे, स्वरबंदिश दुसऱ्याची, गाणा तिसरा, याला काहीच अर्थ नाही. म्हणून आपलं संगीत महान ह्याच्यासाठी म्हटलं जातं की एकच माणूस आपल्या प्रतिभाशक्तीने, कल्पकतेने एखादा राग अर्धा तास मांडू शकतो, बंदिशी तयार करू शकतो आणि त्या लोकांपर्यंत पोहोचवू शकतो. म्हणून आपलं संगीत महान आहे. हा, तर मला तरी वाटतं की दुसऱ्याचे शब्द घेऊन दुसऱ्या रागात टाकणं
हे मला तरी काही पटत नाही. तुम्ही जे इंग्लिश बंदिशी रचल्या आहेत त्याच्याबद्दल थोडीशी माहिती द्याल? आत्ता जे आपल्या पुरातन काळापासून ज्या बंदिशी रचल्या गेल्या आणि चालत आल्या त्या सगळ्या बंदिशी ब्रज, हिंदी आणि उर्दू भाषेत आहेत. आता काय होतं, ब्रज भाषा ही सगळ्यांना कळत नाही. त्यातले बरेचसे शब्द असे आहेत की जे अभ्यास केल्याशिवाय कळत नाही. त्याचा स्पेशल अभ्यास करावा लागतो, ब्रज भाषेचा म्हणा किंवा हिंदी भाषेचा, उर्दू भाषेचा. आणि हे न कळल्यामुळे त्याच्यामध्ये कुठला रस आहे, कुठले भाव आहेत हे लोकांना उमजत नाही. आता याच्यासाठी खास अभ्यास जो करायचा असतो तो कुठल्याही म्युझिकल स्कूलमध्ये करून घेतला जात नाही. आणि हे खरं घ्यायला पाहिजे की ब्रज भाषेवरती एक पेपर पाहिजे किंवा बंदिशी जी भाषा आहे याच्यावर एक पेपर पाहिजे वेगळा आणि त्यातले शब्द, तर ती लोकांपर्यंत जाईल. आता आपलं संगीत जागतिक स्तरावर गेलंय, तिथे सुद्धा हे ब्रज भाषेचे बंदिशी आहेत त्या कितपत लोक ऍप्रिशिएट करतात हा मोठाच प्रश्न आहे. दुसरं असं की या ज्या पासून बंदिशी बांधल्या गेल्या त्याचे हे विषय आता आउटडेटेड आहेत. म्हणजे सास ननंद हा विषय आउटडेटेड आहे. आता बऱ्याचशा बंदिशी सास ननंद या विषयावर आहे. काही बंदिशी जे सुलतान होते किंवा जे मोठमोठे राजे होऊन गेले त्यांच्या घरी लग्न निघालं की त्या लग्नावरच्या वर्णनामध्ये बंदिशी गुरफटल्या होत्या. कारण जे राजदरबारातले गवई होते ते त्या राजांना खुश करण्यासाठी बंदिशी रचायची आणि त्यात विषय कोणते घ्यायचे तर राजा खुश होईल असे. तर असे जे विषय आहेत ते आता राजेही गेले, तुमचे सगळे काय म्हणतात त्याला संस्थानिक गेले आणि त्यामुळे हे जे विषय आहेत ना कोणाला खुश करण्यासाठी हे गेलेले आहेत आता पूर्ण. त्याच्यामध्ये काय आहे की बरेचसे शृंगारिक बंदिशी आहेत की सेज चढत मोरी वगैरे वगैरे. तर अशा बंदिशी लहान मुलांना शिकवणं भारी जड जातं. ते लगेच विचारतात सर सेज चढत मोरी झांजरा आले म्हणजे काय हो, आणि त्यावेळी उत्तर देणं मुलांना फार कठीण जातं. आणि म्हणून हे जे विषय आउटडेटेड आहेत त्या कोणीतरी टाळले पाहिजेत. हे बंदिशीत येता कामा नये अशा विचारांचं मी आहे. आणि त्यानुसार मी मराठीतही बऱ्याचशा बंदिशी तयार केल्या आणि हिंदीमध्ये सुद्धा तयार केलेल्या आहेत आणि त्यात हे विषय शक्यतोवर टाळले. आता प्रश्न आला इंग्लिशचा, तर माझं म्हणणं असं की आपलं जर जागतिक स्तरावर संगीत जात आहे तर आपण त्यांच्या भाषेमध्ये का बंदिशी रचू नये. आता काय होणार आहे की योगा आपले होते पण आता शिकवायला सगळे फॉरेनर्स असतात, असं होता कामा नये की त्यांनी बंदिशी त्यांच्या भाषेत रचून मग आपले शिष्य त्यांच्याकडे सर मला फ्रेंच भाषेतली बंदी शिकवा कारण तिकडे मला जायला मिळतं फ्रान्सला, किंवा मला इंग्लिश भाषेतल्या बंदिशी शिकवा. म्हणजे सगळे हे जे लोक आहेत आता त्यांच्यातही खूप प्रतिभावंत लोक असतात जे आपलं संगीत आज शिकतायत. अर्थात ते लोक जे आहेत जे कल्पक आहेत जे बुद्धिवादी आहेत ते त्या भाषेमध्ये बंदिशी रचणार हे अगदी 100% सत्य आहे. त्यामुळे तुमच्या संगीताचा एक काय म्हणू फ्लो हा वाहता राहणार आहे. आणि ते लोक जेव्हा 300, 350, 400 बंदिशी त्यांच्या भाषेत रचतील. आता आपलं बघा संगीत इंग्लंडमध्ये आहे, अमेरिकेमध्ये आहे, हॉलंडमध्ये आहे, तुमच्या रशियामध्ये आहे, न्यूझीलंडमध्ये आहे. आता इथेच लोक नसतील का हो बंदिशी रचणारे? त्यांना नसेल का वाटत की हे कशाला ब्रज भाषा, मी माझ्या भाषेमध्ये एक्सप्रेस होईल. आणि हे होणार आहे तर ते आपणच का करू नये मग, कारण आपलं संगीत आहे ना, मग आपणच का करू नये आणि त्यांना शिकवू नये हा विचार माझ्या मनात आला. कारण शेवटी ते पेटंट घेणार आहेत. मी तुम्हाला सांगतो इंग्लिश बंदिशी असतील, बंदिशी असतील, इटालियन बंदिशी असतील, आपलं गाणं गातील सगळं आणि आपल्या इथे येऊन मोठमोठ्या समारोहामध्ये कार्यक्रम करतील आणि आपले लोक टाळ्यांच्या गजरात
त्यांचं स्वागत करतील. हे मला कुठेतरी खटकलं. कारण प्रत्येक क्षेत्रात हेच होत आहे. आयुर्वेदात हेच चाललंय, योगात हेच चाललंय आणि शास्त्रीय संगीत ही आपली एक सांस्कृतिक परंपरा आहे. आपण आता जपायला पाहिजे असं माझं प्रांजळ मत आहे. म्हणून मी त्या इंग्लिशमध्ये बंदिशी केल्या, त्याची सीडी काढली. काही लोकांनी भरपूर विरोध केला. हा आमचं जाळायला निघालाय संगीत. कुठली नवी गोष्ट माणूस करायला गेला ना की त्याला क्रिटिसाइज केलं जातं आणि त्याची स्तुती पण केली जाते. तेव्हा आपण जर आपल्या मतावर ठाम असलो तर माझं मत असं आहे की कला ही वाहती राहिली पाहिजे आणि कला ही विकसित होत राहिली पाहिजे. कलेला भाषेची, देशाची कुठलीच बंधनं नसली पाहिजे, जातीची बंधनं नसली पाहिजे. सगळ्यांना ती कला ॲप्रिशिएट करता आली पाहिजे. अशा दृष्टीने आपण काहीतरी नवीन केलं पाहिजे. म्हणून मी हे सगळं इंग्लिश बंदिशीचं केलं. आणि बऱ्याच माझ्या गुरुजनांनी म्हणा किंवा कौतुक केलं की तू चांगलं करतोयस आणि करत राहा, याला नक्की एक दिवस लोक नावाजतील. तेव्हा मी त्यातून काय त्याचा कधीच विचार केला नाही. मी आपला नवीन नवीन करत राहणार आहे. पण मग तुम्ही जेव्हा या इंग्लिश बंदिशी रचत असतात त्यावेळी तुम्ही कसं ठरवतात की ह्या 4 ओळी या रागात बांधल्या तर बरोबर भाव व्यक्त होतील? काय काय प्रक्रिया असते ज्याच्यामधनं तुम्हाला कळतं की या ओळी मारू बिहाग रागातूनच बांधल्या गेल्या पाहिजेत किंवा भैरवीमधनंच बांधल्या गेल्या पाहिजेत? ती काय प्रक्रिया असते? कसं ठरवतात तो राग यूज करायचा? नाही, आता मी तुम्हाला सांगितलं की राग आपली चालू केली, तो जरासा अर्धा तास आपण त्या रागामध्ये गेलो की आपल्याला त्यातला भाव आणि त्यातला रस दिसायला लागतो. आता मला जर त्यात खोडकर रस दिसला तर मी श्रीकृष्णाला समोर ठेवणार. कारण श्रीकृष्णाच्या ज्या खोड्या आहेत त्याचं जे महानता आहे आणि त्या खोड्यामध्ये गोडी आहे, एक वेगळा रस आहे. तर मी सरळ श्रीकृष्णावरतीच बंदिश असणार. त्याच्या खोड्या असो किंवा त्याची महानता असो, त्याचं बासरी वादन असो, मला समोर श्रीकृष्णच दिसणार. आणि जेव्हा गंभीर भाव असेल रागाचा त्यावेळी मला शंकर दिसणार समोर. त्याचं ते डमरू, त्याचं ते तांडव, त्याच्या ज्या जटा, तेच मला समोर दिसणार. किंवा एखादं अतिशय हुरहुर लावणारं एखादा भाव माझ्या मनात तयार झाला तर मी माझा देव, माझं आराध्य दैवत आणि त्याची माझी झालेली या जन्मीची ताटातूट, म्हणजे हा विरह रसच आहे, पण हा जरा वरच्या लेवलचा विरह रस आहे. किंवा शिष्य आणि गुरुची ताटातूट होते तेव्हा काय होतं, असं जर त्या रागातून काही निघत असलं तर मी त्या दृष्टीने मी प्रेयसी होणार आणि माझा जो आराध्य दैवत आहे तो प्रियकर होणार आणि आमच्यातला जो विरह आहे तो मी त्या बंदिशीत मांडणार. तर अशा पद्धतीने कुठल्याही प्रकारे खालच्या लेवलला जाणार नाही हे मी जपणार. समजलं ना? तर विरह जरी दाखवायचा तरी तो देव आणि भक्त, गुरु आणि शिष्य ह्यातला दाखवा असं मी म्हणेन. त्या रागातला जो भाव आहे, त्यातला जो रस आहे, हा जो मी जाणला तर मला बंदिशीचे शब्द असतात काहीच तसा प्रॉब्लेम येत नाही. आणि मुळात मी कवी असल्यामुळे त्या मीटरमध्ये शब्द टाकणं हे मला जमतं. अर्थात संगीत हा असा विषय आहे की त्याच्याबद्दल वर्षानुवर्ष बोलू शकतो, पण वेळेचं भान ठेवता मला एक शेवटचा प्रश्न असा विचारायचा आहे की आपण हे जे इंडियन क्लासिकलला कुंपण न घालता ज्या रचना केल्या आहेत त्याचा विकास व्हावा किंवा अजून समृद्ध होत जावं, याच्यासाठी आपल्या काय कल्पना आहेत? हा, माझ्या डोक्यात आहे की सध्याचं जे गायनाची पद्धत आहे ती थोडीशी आता आउटडेटेड होत चालली. म्हणजे जे पहिला विलंबित ख्याल गातात, नंतर मध्यलयीतला छोटा ख्याल गातात वगैरे वगैरे. तर मला हे थोडंसं वाटतं की आता म्हणजे
लोकांना कंटाळवाणं होतंय असं मला वाटतंय. तर मी एक वेगळा डिझाईन करतोय. म्हणजे एखादा राग सादर करण्यासाठी बडा ख्याल, छोटा ख्याल, तराणा, अमुक तमुक जे गातात, तर तो बदलून एक मी वेगळा फॉर्म डिझाईन केलेला आहे. आणि त्याचे मला कार्यक्रमही करायचे आहेत, पण ते मिळाले पाहिजेत लोकांसमोर सादर करायला. तर पहिल्यांदा मी सरगममध्ये विस्तार करणार. म्हणजे माझं फॉर्मॅट सांगतो थोडक्यात. सरगममध्ये विस्तार करणार, त्यावेळी तबला चालू असेल, केरवा किंवा दादऱ्यामध्ये मी तो विस्तार करणार. आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या लहकारी असतील, मींड असेल, गमक असेल, सगळं असेल. सगळ्या गमतीचे जेवढे 25-30 प्रकार आहेत ते मी विस्तारातून मांडणार, पण ते पूर्ण सरगममध्ये. हे सरगमचा विस्तार झाला एक 10-15 मिनिटं, राग स्वरूप स्पष्ट झालं की मग एक सरगम गीत मी मांडणार. आणि त्या सरगम गीतामध्ये आकारामध्ये विस्तार करणार. म्हणजे जे बड्या ख्यालामध्ये पहिल्यापासून आकारामध्ये गातात ते मी सरगम गीतात आकारामध्ये विस्तार करणार. हा आकारामध्ये ताना, आलाप सगळं करणार. नंतर 4 ओळींची बंदिश घेणार, पण त्याला बंदिश मी म्हणणार नाही, कारण बंदिशी स्थायीची पहिली ओळ आणि अंतरेची पहिली ओळ महत्वाची असते. माझ्या बंदिशीमध्ये 4ही ओळी महत्वाच्या असतील. 4ही ओळींवरती मी आलाप करीन, बोल आलाप करीन, बोलबांड करीन. पण हे करताना मी एकही आलाप घेणार नाही किंवा एकही तान घेणार नाही. मी जे घेणार ते बोलातच घेणार. बोलच, बोल आलाप म्हणा, बोलतान म्हणा किंवा बोलबांड म्हणा, तेवढंच मी करणार त्या पॅचमध्ये. आणि हे झालं की मग मी तराणा घेणार. आणि त्या तराणामध्ये नोमतोम आलापी, नोमतोमच्या ताना आणि जिभेचं जे आपलं वैशिष्ट्य असतं ते दाखवणार. आणि शेवटी एकदम द्रुत लयीला देऊन संपवणार. असा माझा फॉर्मॅट आहे नवा. त्याच्यात बडा ख्याल, छोटा ख्याल वगैरे काहीच नसेल. हे थोडक्यात साऊथ इंडियन आणि नॉर्थ इंडियन ह्यांचं फ्युजन असेल बरं का. आणि हे लोकांना नक्की अपील होईल असा मला आत्मविश्वास आहे. पण ह्या ज्या काही छोटा ख्याल किंवा बडा ख्याल या ज्या पारंपरिक पद्धती आहेत राग मांडण्याच्या, त्या समजा या पद्धतीने केल्या तर ती जी भावना आहे किंवा तो जो मूड आहे रागाचा, तो तेवढ्याच प्रकर्षाने लोकांपर्यंत पोहोचवता येईल. नाही, काय असतं की आमचं जे शास्त्रीय संगीत आहे ना, त्यातून ना आपले जे मानवी भाव आहेत ना ते एक्सप्रेस होत नाहीत. शब्दांच्या पलीकडे जे चैतन्य आहे ना ते एक्सप्रेस होतं. इव्हन गवई जेव्हा गायला लागतो आणि तो अगदी त्या भरात येतो तेव्हा एक प्रकारचं चैतन्य शरीरात जाणवायला लागतं. आणि ते चैतन्य स्तरातून आम्ही रसिकांपर्यंत संक्रमित करत असतो. तर हा जो रस आहे ना काहीतरी, म्हणजे संगीताचा एक वेगळाच रस आहे जो नवरसात मोडत नाही असं मला वाटतं. की एक वेगळ्या प्रकारचं स्वर चैतन्य की ज्याला मानवी भावनांच्या पार गेलेला असतो तो, ते स्वर चैतन्य ते कुठेतरी एक आध्यात्मिक उंच पातळीवर गेलेलं असतं. आणि ते श्रोत्याला समाधी अवस्थेत घेऊन जातं की श्रोता शेवटी टाळी वाजवायचंही विसरतो आणि काही क्षण फक्त शांतपणे बसून राहतो. हे स्वर चैतन्य प्रत्येक मैफिलीतून श्रोत्यांपर्यंत सादर केलं गेलं पाहिजे, श्रोत्यांपर्यंत गेलं पाहिजे. तर ह्याच्यामध्ये हे वेगळंच आहे काहीतरी रसायन, ह्या जगामधलं नाहीये. स्वर चैतन्य हे या जगामधल्या भावभावांशी निगडीत आहे असं मला अजिबात वाटत नाही. ते काहीतरी वेगळं आहे. ते फार उच्च पातळीवरचं आहे की जे समाधी अवस्थेत घेऊन जातं, जिथे विकार आणि विचार राहत नाहीत. विकार शांत होतात आणि विचार नाहीसे होतात. असं ते स्वर चैतन्य. तर त्याला तुम्ही मानवी भावनांची कृपा करून जोडू नका. एवढ्या खालच्या लेव्हलवर ते कधी येत नाही असं मला माझा वैयक्तिक मत आहे. ऍक्च्युली हा लास्ट पार्ट ऑलमोस्ट म्हणजे मला पण जरा माझ्या आकलन शक्तीच्या बाहेरचा गेलेला आहे. असो,
थँक्यू काका. तेवढंच प्रश्न होते माझ्याकडे आत्ता. अर्थात खूप काही बोलण्यासारखं आहे आणि खूप मजा आली तुमच्याशी बोलून आणि खूप काही नवीन गोष्टी कळल्या. थँक्स अ लॉट फॉर युअर टाईम अँड द नॉलेज विच यू शेअर्ड. थँक्यू. तुम्हाला तुमचाही आभारी आहे की मला ही संधी दिली मला व्यक्त होण्याची, त्याबद्दल थँक्यू. अच्छा. And that's it from today's Gyan session with Kiran Pathak. Stay tuned for more Gyan on Audio Gyan next week. And now leaving you with another English bandish by Kiran Pathak. Oh, naughty Krishna, tell me how I shall go. Naughty Krishna, tell me how I shall go. Oh, when my in-laws hear all this, they will keep me out of home. How I shall go. Oh, naughty Krishna, tell me when I go to fetch the water. When I go to fetch the water, standing there, my dear. When I go to fetch the water, standing there, my dear, having something in his mind, doesn't want to share. Having something in his mind, doesn't want to share. Snatches are done pot of mine, wasting all my milk and cream. Doing mischief, I am helpless. Oh, naughty Krishna, tell me. Dama dama dani 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 da. Oh, naughty Krishna, tell me. Sa ni da pa da ma pa ga ma re sa. Oh, naughty. Hello! It's been a great week on the IVM Podcast Network. On This Round Is On Me, Gauri is joined by Shweta Nanda. They talk about the financial independence and how it is to be a woman entrepreneur. On Anish Thing, Anish welcomes ultra-marathon runner Shivani Gharat. Shivani shares her journey of how she ran her first marathon, the mindset of a runner, and what it actually takes to run a full marathon. On Cock and Bull, Cyrus, Naveen, Akash and Shreyas talk about the Korean band BTS serving in the military and its repercussions. On Think Fast, Varun and Suchita discuss Wing Greens and their latest acquisitions and about the Indian sexual wellness market. And on Shunyavan, Sheila Datya is joined by Dinika Bhatia, CEO and founder of Nutty Gritties. They talk about coming from a business family and Dinika's journey in creating healthy and guilt-free snacking. Once again, don't forget to visit our merch store on ivmpodcasts.com. We have some exciting new merch out there for you. Also, do follow us on social media. We are IVM Podcasts on Twitter, Facebook, Instagram, and LinkedIn. And do remember to spread the word about these shows and any other shows you might be listening to. Appreciate them, rate them, and review them wherever you are listening to them. You can also check out all our other shows on youtube.com/IVM Podcasts. And finally, we would like to thank our sponsors this week. Volvo XC40 Recharge, Bumble, Heads Up for Tails, Kotak Privy League Program, and HDFC Mutual Fund. Thanks guys, without you this would not be possible. Do you often find yourself surrounded by conversations about Web3, blockchain, NFTs, DAOs? What are these terms and how do they affect our future on the internet? So many questions, but don't worry, we've got answers to all your questions. Hi, I'm Eklavya Bhattacharya, and on our show Future Proofing, we try to decode the impact of these future technologies on various industries with experts and tech enthusiasts. Tune into new episodes coming out every Thursday on the IVM Podcast app and the website, or wherever you get your podcasts from.